घोषणा होण्याआधीपासून हे दौरे सुरू आहेत, आम्ही थांबलेलो नाही. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या संयुक्त सभा होती महाविकास आघाडीची, आणि त्या संदर्भात उद्या माननीय शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक आहे पुढला कार्यक्रम आखण्यासाठी. आम्ही सगळे तिथे जमतो सकाळी आणि मग पुढल्या कामाला लागू. आता आपण जे म्हणते की याद्या कधी येणार, यादीमुळे का आमच्या निवडणूक काढलेल्या नाहीत ना. महाराष्ट्रामधल्या 48 जागा महाविकास आघाडी लढते. आमची भूमिका आहे की त्याच्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं सहभागी व्हावं. आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेनं सहभागी व्हावं, ही आमची भूमिका आहे. आणि त्या संदर्भात आम्ही अत्यंत सकारात्मक चर्चाही केलेली आहे आणि येत्या 1-2 दिवसात त्या संदर्भात निर्णय घेतले जातील. कोणाचाही इथे आडबोटेपणा नाही, सगळं गुणागोविंदानं सुरू आहे. मोठ्या महाराजांना पाठिंबा देणारे ते अपक्ष लढले तरी किंवा तुमच्या ते अपक्ष लढणार नाही, ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतात. आम्ही महाराजांच्या इच्छेचा सन्मान करू, ते आमच्यासाठी आदरणीय आहेत. आणि म्हणूनच उद्या माननीय उद्धवजी कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही सगळे महाराजांच्या भेटीसाठी जातो. शिवसेनेचे उमेदवार असतील नाही, मी असं म्हणणार नाही. म्हणजे ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ, त्यांचे आशीर्वादही घेऊ. वंचित सोबत राहावं असं तुम्ही म्हणताय, मात्र काल प्रकाश आंबेडकर म्हणाले की वंचित आता सोबत राहिल्याची शक्यता नाही, काँग्रेसने त्यांच्या वाट्याच्या 7 जागा. मला असं काय, मला आता काँग्रेसनं 7 जागा त्यांच्याकडे पाठवल्या, मग उरलेल्या त्या काँग्रेसच्या जागांवरती वंचित उमेदवार उभा करून त्यांना पाडणार का? असे अनेक गुंते प्रकाशजी कधी असे कोडी टाकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन रामायण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता, कोडी. तसं हे रिडल्स इन पॉलिटिक्स आहे. पण आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचा सन्मान, बाळासाहेबांचा कायम सन्मान केला, यापुढे करत राहू.